धारदार शस्त्राचा धाक दाखवून जबरी चोरी करणाऱ्या रेकॉर्डवरील आरोपीस 2 दिवसात अटक. शस्त्रे व रक्कम हस्तगत. मिरज शहर पोलिसांची कारवाई. मिरजेतील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील ब्रदर्स अड्डा या कॉफी शॉपमध्ये येऊन धारदार शस्त्राचा धाक दाखवून जबरी चोरी करणाऱ्या आणि दुकानांवर दगडफेक करणाऱ्या 3 आरोपींना मिरज शहर पोलिसांनी अटक केली आहे. तर एक बाल अपचारीला ताब्यात घेण्यात आला आहे. आरोपी ओंकार संभाजी साळुंखे, आकाश जगन्नाथ फोंडे आणि सौरभ प्रसाद पोद्दार अशी अटक केलेल्या 3 आरोपींची नावे आहेत. आरोपींकडून 4 कोयते, 1,500 रुपये रोख रक्कम आणि एक मोटरसायकल असा 61,900 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. दरम्यान या आरोपींना गुन्हा घडलेल्या घटनास्थळावर नेऊन त्यांची आज चौकशी करण्यात आली. फिर्यादी चिदंबर सुनील शिंदे तक्रारीवरून मिरज शहर पोलीस ठाण्यामध्ये आरोपींच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती कल्पना बारवकर, उपविभागीय पोलीस अधिकारी मिरज विभाग प्रणेल गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली मिरज शहर पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक किरण चौगले यांनी तपासाबाबत सूचना दिल्या होत्या. त्यानुसार मिरज शहर पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण अधिकारी व पथक यांनी वरील आरोपींचा कसून शोध घेऊन आरोपी ओंकार साळुंखे आणि आकाश फोंडे यांना काही तासात ताब्यात घेऊन आरोपी सौरभ पोद्दार यास 2 दिवसात पकडून गजाआड केले. पोलीस निरीक्षक किरण चौगले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय पुजारी, सहाय्यक पोलीस निरीक्षक भैरवनाथ पाटील, पोलीस उपनिरीक्षक विनायक मसाळे, सहाय्यक पोलीस फौजदार कदम, पोलीस हेड कॉन्स्टेबल गवडी, पोलीस हेड कॉन्स्टेबल वाघमोडे, पोलीस हेड कॉन्स्टेबल मोरे, पोलीस हेड कॉन्स्टेबल काझी, पोलीस कॉन्स्टेबल परेड, पोलीस कॉन्स्टेबल केंगार, पोलीस कॉन्स्टेबल नायकवडी यांनी या कारवाईत सहभाग घेतला. सब डिव्हिजनल पोलीस ऑफिसर मिरज विभाग. आमच्याकडे मिरज शहर पोलीस ठाणे येथे मागच्या 26 तारखेला एक घटना घडली होती, ज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील एका कॅफेमध्ये येऊन काही तरुणांनी म्हणजे या गुन्ह्यातील आरोपींनी त्या कॅफेमध्ये जाऊन कॅफे मालकाला आणि तिथे उपस्थित लोकांना धारदार शस्त्राचा धाक दाखवून जबरी चोरी केली होती. त्यांचे दिवसभराच्या कमाईतले पैसे काढून घेतले होते. सदर घटनेच्या अनुषंगाने मिरज शहर पोलीस ठाणे येथे जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आणि या गुन्ह्यात मिरज शहर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी चौगुले साहेब, त्यासोबतच DB पथकाचे प्रभारी भैरवनाथ पाटील साहेब, संपूर्ण DB पथक यांनी अतिशय चांगला तपास करून सदर 4 आरोपी, त्यातील एक बाल अपचारी आणि 3 आरोपी, ज्यात ओंकार साळुंखे, आकाश फोंडे आणि सौरभ पोद्दार हे 3 आरोपी आणि एक बाल अपचारी यांना ताब्यात घेतलं. त्यांच्याकडून 4 धारदार हत्यार, त्यासोबतच एक दुचाकी आणि गुन्ह्यात गेलेल्या रकमेपैकी काही रक्कम ही रिकव्हर केलेली आहे. सदर घटनेच्या अनुषंगाने माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे सर तसेच अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर मॅडम यांनी दिलेल्या सूचनांचं तंतोतंत पालन करून गुन्ह्याचा तपास करण्यात आला. सदर घटनेच्या अनुषंगाने मिरज शहरातील सर्व नागरिकांना मिरज शहर पोलीस ठाणेकडून आवाहन करण्यात येते की अशा प्रकारची कुठली घटना, कुठलेही नशा करत बसलेले काही तरुण आपल्या हद्दीत असतील, कुठला डार्क स्पॉट आपल्या आसपास असेल तर आपल्या निदर्शनास येतात तत्काळ आपण मिरज शहर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा आणि त्यासोबतच 112 नंबर आपण डायल करून आम्हाला कळवू शकता. या टोळींच्या वरती नाही का कडक कारवाईच्या बाबत काय हे प्रस्ताव आपण विचारल्या प्रश्नाच्या अनुषंगाने सदर जे आरोपीत आहेत त्यांच्यावर पूर्वीचा रेकॉर्ड आहे. यापैकी एक आरोपी हा हद्दपार सुद्धा होता यापूर्वी, तर त्यात कठोर कारवाई आम्ही करणार आहोत. जे कुठले संघटित गुन्हेगारीच्या अनुषंगाने जे काही सेक्शन आम्ही अप्लाय करू शकतो ते सुद्धा आम्ही तपासांती निष्कर्षापर्यंत पोहोचून नक्कीच करू.